तर पुढे जाणार आहोत सोलापूर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे अपडेट जाणून घ्या। आज या मतदानाची प्रक्रियाही पार पडते। सोलापूरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असा थेट सामना होत आहे। भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून वसंतराव देशमुख हे उमेदवार रिंगणात आहेत। आफताब शेख आपल्या सोबत आहे। आफताब, एकूणच या निवडणुकीचा प्रचार कसा झालेला आहे, कुणाच्या बाजूने संख्याबळ आहे? माधवी, खरं तर सोलापूरची ही निवडणूक एकतर्फी होईल असं सुरुवातीला सगळ्यांनाच वाटलेलं। महायुतीला ज्या पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यश मिळालेलं होतं ते पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील किंवा महायुतीचे अनेक नेते असतील यांनी मोठे प्रयत्न केलेले होते। मात्र तरी देखील विशेषतः मोहिते पाटील असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी हे निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आणि त्यामुळं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं वसंतराव देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। काँग्रेसचा उमेदवार बाद झाल्यानंतर सगळी मदार जी आहे ती महाविकास आघाडीची ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख यांच्यावरती आहे। त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट असा थेट सामना सोलापूरमध्ये पाहायला मिळतोय। ही निवडणूक जरी राजेंद्र राऊत आणि वसंतराव देशमुख यांच्यामध्ये होत असली तरी त्याच्यापेक्षा जास्त जयकुमार गोरे आणि धैर्यशील मोहिते पाटील जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत यांच्यामध्ये ही प्रतिष्ठेची लढाई मानली जाते, कारण दोघांनीही आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। 615 मतदार हे आपल्या मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत। काही वेळामध्ये मतदानाला सुरुवात होईल। महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वाधिक मतं मिळालेली होती। मात्र असं असलं तरी महाविकास आघाडीला अदृश्य शक्तीवरती विश्वास आहे। धैर्यशील मोहिते पाटील हे सुरुवातीपासून सांगतायत की भाजप आणि महायुतीमध्ये जे नाराज असलेले नेते आहेत, विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले नेते आहेत, मतदार आहेत, ते आमच्या सोबत येतील असा विश्वास त्यांना आहे। त्यामुळे क्रॉस वोटिंग या सगळ्या निवडणुकीमध्ये होते का हे पाहावं लागणार आहे। मात्र दुसरीकडे भाजपनं गाफील न राहता अनेक बैठका या ठिकाणी घेतल्या आहेत। पालकमंत्री स्वतः ठाण मांडून सोलापूरमध्ये होते आणि भाजपची मोठ बांधण्याचा, महायुतीची मोठ बांधण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। एकही मतदान महाविकास आघाडीला जाणार नाही याचे सगळे प्रयत्न केले। प्रयत्न आज यशस्वी होतो काय पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। आफताब, धन्यवाद या माहितीसाठी। तर सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीचीही राज्यभर चर्चा रंगली आहे। सोलापुरात भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात थेट लढत होती। भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी मात्र विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। सोलापूरची निवडणूक ही एकतर्फी होती, मात्र काही लोकांमुळे निवडणूक लागली, पण आमचा विजय मोठ्या मताधिक्याने होईल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केलाय। दरम्यान विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे कार्यकर्त्यांच्या मनात वेदना होत्या, तरी त्या वेदनांचा आनंदात रूपांतर होईल अशी प्रतिक्रिया देखील राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे। महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत आपल्या सोबत आहेत। भाऊ, खरं तर अत्यंत रंगतदार सोलापूरची निवडणूक झाली, राज्यभरामध्ये चर्चा झाली। खरं तर महायुतीतर्फे आपण निवडणुकीच्या रंगणात आहेत। संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया असताना आज मतदानाची प्रक्रिया पार पडते। कशा पद्धतीने निवडणुकीवर बघता मतदारांना काय आव्हान असेल? निश्चितपणानं आज सगळ्या संपूर्ण मतदार बंधू भगिनींना मी नम्रतेची विनंती करेन की आज 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। तर जवळपास 616 मतदान आहे। एक आपलं बांधव मयत झालेला आहे, 615 मतदार आहेत। तरी सर्व मतदार बंधू भगिनींनी आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि या सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला एक अत्यंत गतिमान विकास व्हावा या दृष्टिकोनातून मला आशीर्वाद द्यावे अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो।